सोमेश आपल्या मायला गावाला जाणाऱ्या बसमध्ये बसवून घरी आला. घर एकदम सुने सुने वाटत होते. माय आली काय आणि एक रात्र राहिली नि परतही गेली. हे सगळं त्याच्यासाठी स्वप्नवत होतं. सोमू बरेच दिवसापासून मायला मुंबईला त्याचा संसार एकदा तरी पाहून घे म्हणत होता, पण बापूच्या परवानगीशिवाय मायला येणे शक्य नव्हते. तू अशी अचानक न कळवता एकटी कशी आली? आईला आलेले पाहून सोमूने काळजीपोटी विचारले. अरे गजानन भाऊ हाय ना, त्याचा दिनू तो परत येणार होता, त्याचा संग मी आले. पण तुला घर कसे उमजले? अरे दिनूने रिक्षात बसून दिले, मी खाली विचारले. तू एवढा मोठा माणूस, तुला समधी वळखतात. मायचा स्वर कौतुकाचा होता, पण तरीही सोमेशला हे सर्वच आश्चर्यजनक होते. अगं रैना माहेरी गेली आहे. तिचा बाबा खूप आजारी आहे, तिला सकाळी बोलून घेतो. आल्यासारखी राहा 4 दिवस. नग रे बाबा, तुझ्या बापूला ठाव नाही मी इथं आलेली. मग 2 दिवस लगीन घरी कामाला जाते असे सांगून निघाली. तेव्हा उद्या रातच्या आधी पोचायला हवे. सगळाच चोरीचा मामला आहे. सोमूला बापूचा स्वभाव लहानपणापासून ठाऊक होता. माय जर खंबीर नसती तर 4 भावंडांमध्ये तो एकटाच उरला होता. बाकी सर्व कसल्या कसल्या आजाराने अकालीच गेले. त्यामुळे मायच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सोमेश्वर होत्या. प्राथमिक शिक्षण झाले तशी मायनी मामाकडे मुंबईच्या पुढच्या शिक्षणासाठी पाठवण्याचा मनसुबा केला. सोमेशला वाईट वाटत होते, पण माय म्हणाली, इथं राहशील तर वाईट संगतीत पडशील. शिकून मोठा हो, बापाच्या वाईट सवयीचा त्याच्यावर परिणाम नको. हा तिचा विचार होता. त्यामुळे मनावर दगड ठेवून तिने सोमेशला शहरात पाठविले. सुरुवातीला अधूनमधून सुट्टीत तो गावात येत असे. बापूचे दारू पिणे, जुगार खेळून पैसे हरणे या सर्वांपायी माय कसेबसे घर रेटत होती. पुढे पुढे गावी येणे त्याने कमी केले. मामा मामी भली माणसं होती. त्यांचं शिक्षण पूर्ण झालं तशी त्याने पुढच्या शिक्षणाबरोबर पार्ट टाईम काम केले. नशिबाने साथ दिली व तो मोठ्या हुद्द्यावर पोचला. जॉब करत असतानाच रैनाची भेट घडली. जातीची सिंधी मुलगी, पण साधी सरळ, मुख्य म्हणजे त्याच्याच सारख्या परिस्थितीतून आलेली. दोघं हळूहळू जवळ आले. मध्यंतरी सुट्टी काढून गावाला गेला तेव्हा त्याच्या लग्नाविषयी गावात चर्चा सुरू झाली. बापूने बडी बडी स्थळं, खूप हुंडा घेऊन येणाऱ्या मुलींच्या याद्या करायला सुरुवात केली. मग मात्र सोमेश मायजवळ रैनाबाबत बोलला. तुझा बाप हे होऊ देणार नाही. त्याचा तुझा सौदा करायचा विचार आहे. खूप पैसेवाल्या मुली पाहून ठेवल्या. तुझ्या पसंतीचे काही महत्त्व त्याला नाही. मायचे बोलणे ऐकून सोमेश समजून गेला. काही न बोलता तो मुंबईला रवाना झाला. रैनाशी कोर्ट मॅरेज करून त्याने घरी कळवले. घरी काय घडले असेल त्याला कल्पना होती, पण तरीही मायबापूच्या पाया पडायला म्हणून तो रैनाला घेऊन गावी पोचला. बापूने त्याला घरात पाऊलही ठेवू दिले नाही. नवी नवरी आईने डोळे भरून पाहिलीही नाही. तुझा आमचा संबंध संपला, चालता हो म्हणून बापाने फरमान सोडले. मायने खूप गयावया केली, पण तिचे काहीही चालले नाही. त्या दिवसानंतर सोमेश कधीच गावी गेला नाही. मायला भेटावे बोलावे असे खूप वाटे. मग त्याने दिनूच्या हाती एक साधा मोबाईल मायसाठी गुपचूप पाठवला. कामावर जाशील तिथून फोन कर असं सांगावं पण बरोबर धाडला. त्याप्रमाणे माय व तो अधूनमधून बोलत. तुला खूप पाहावेसे वाटते असे माय दरवेळेस म्हणत असे. जवळजवळ 1 वर्ष झालं त्याच्या लग्नाला, तरी बापूचा राग कमी झाला नाही. सोमेशने दोघांना मुंबईला येण्याची विनंती केली, पण बापू तर येणारच नव्हता. पण मायलाही त्यांनी शपथ घातली होती. मायची इच्छा असूनही ती हतबल होती. एकीकडे मुलाला भेटायची इच्छा, दुसरीकडे नवऱ्याची आज्ञा. कशाचा विचार करतोय रे सोमू? मायने डोक्यावर हात फिरवत प्रेमाने विचारले. माझा तर विश्वासच नाही बसत की तू आली, सोमेशने मायेच्या कुशीत शिरत म्हटले. दोघं रात्रभर गप्पा मारत बसली. तुझा संसार पाहिला, लई छान आहे. ती इच्छा पूर्ण झाली. सुनबाई पण छान आहे, ठाव आहे. मला दिनू सांगतो ना. तुझी तब्येत पाहूनही दिसतंच रे. आता मला कशाची काळजी नाही. पहाटे पहाटे सोमेशला झोप लागली. सकाळी जाग आली तर माय उठून तयार होऊन बसली होती. हे काय, तू तयारही झाली? हो रे, मला निघायला हवं. पोचेपर्यंत दिवस मावळेल. तुझ्या बाला कळायला नको. सोमेशने जड अंतकरणाने मायला बसमध्ये बसवले. बसवर सोडून आल्या आल्या त्याला गजानन भाऊचे 4 व दिनूचे 3 मिस कॉल दिसले. काल फोन चार्जिंगला लावला नव्हता गेला. मायशी गप्पा मारताना तो सर्व विसरला. नमस्कार काका. आताच मायला बसमध्ये बसवली. अरे काय बोलतोय सोम्या? मी तुला कालपासून फोन करतोय आणि तू काय बडबडतो आहे? का, काय झालंय? बापूला कळले का? अरे तुझी माय गेली रे देवाघरी. अरे काल मी सहज असं तुझ्या घरावरून निघालो.
विचार केला, वहिनी कामावर गेली असेल. तुझा बाप दारू पिऊन पडला असेल. पाहावे जरा त्याला. कडी वाजवायला कळीला तर दार उघडेच होते. वहिनी दारात पडलेली. जवळ जाऊन हाका मारल्या पण काहीच हालचाल नाही. तिकडं तुझा बाप, तो घोरत पडलेला. त्याला उठवले. म्हटलं काय घडले? तर तो म्हणाला, आमचे काल लई भांडण झाले. सारखी मुलाकडे जाऊ जाऊ करत होती. शपथ घातली तेव्हा रडून पडून गप्प बसली. मला वाटले रागात आहे. मी झोपून गेलो. डॉक्टरला बोलावले तर ते म्हणाले कालच गेली, रातच्या 8-9 वाजता. सोमेशला घेरीच आली. धपकन खाली बसला. काका, अरे कसे शक्य आहे? माय तर काल इथे माझ्याजवळ मुंबईला होती. येडा आहेस का तू? लवकर ये, तिला मुखाग्नी द्यायला आहे. सोमेशला आता सर्व जाणवायला लागले. रात्री आली एकटी, माझ्याशी बोलली, जवळ घेतले प्रेमाने, हे सर्व भास होते. तिची भेटायची इच्छा तिने शरीर सोडल्यावर पूर्ण केली व बसमध्ये बसली आणि शेवटच्या प्रवासाला निघून गेली. सोमेशला रडू आवरेना. तो माय ग का गेली सोडून म्हणत धाय मोकळून रडू लागला. कथा आवडल्यास अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी व ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.